नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. वेरूळ लेणी ही छत्रपती संभाजीनगर शहरापासून 30 किलोमीटर अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहेत. वेरूळ लेणी ही एलोरा लेणी तसेच कैलास लेणी या नावाने देखील ओळखले जाते. या लेणीला बघण्यासाठी लाखोंच्या संख्येने भारतीय तसेच विदेशी पर्यटक दरवर्षी हजेरी लावतात. कारण ह्या लेणीच्या जवळच घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. ह्या लेणीजवळ एलोगंगा नावाची नदी वाहते. म्हणून ह्या लेणीला एलोरा लेणी असे म्हणतात. 5व्या ते 10व्या शतकात सह्याद्री पर्वतरांगेतील सातमाळा डोंगररांगेत विशालकाय एक संलग्न खडकात वेरूळ लेणी कोरलेली आहे. वेरूळच्या एकूण 34 लेणीची रचना 3 प्रकारच्या समूहात विभागल्या गेल्या आहेत. यामध्ये लेणी क्रमांक 1 ते लेणी क्रमांक 12 बौद्ध लेण्यांचा समूह. त्यानंतर लेणी क्रमांक 13 ते लेणी क्रमांक 29 हिंदू लेण्यांचा समूह आणि लेणी क्रमांक 30 ते
लेणी क्रमांक 34, लेणी क्रमांक 30 ते लेणी क्रमांक 34. जैन लेणी समूह, जैन लेणी समूह. लेणीची रचना बघितली तर, लेणीची रचना बघितली तर मध्यभागातच हिंदू लेणीची महत्त्वपूर्ण अशी कैलास लेणी दर्शनी भागात आढळते. कैलास लेणी पाहण्यासाठी आत प्रवेश केल्यानंतर, कैलास लेणी पाहण्यासाठी आत प्रवेश केल्यानंतर कैलास लेणीच्या आतील भागात भव्य मोठ्या खडकात आधी कळस मग पाया, या वचनानुसार शिखराची निर्मिती अगोदर, नंतर गाभारा व पायथ्याचा भाग बनवला गेलेली अशी अद्भुत शिल्प स्थापत्यशैली बघण्यास मिळते. हे ते वर्ण तयार करायचं एवढं सोपं नाही सर. हे अगोदरच ठरलं असं हा? त्याचा नकाशा कसा असेल? नाही सर, ठरलं तरी पण कसं आहे माहिती आहे का, पुढच्या लोकांना कसं कळलं ते ज्ञान की सेम असं पुढं करायचं आहे. Blueprint बनवून ठेवलं असेल. ब्ल्यू प्रिंट म्हणजे पूर्वीच्या काळात इंजिनिअरिंग सगळं होतं. स्थापत्यशास्त्र पूर्वीचं ग्रेड आहे. हा मग शर्वरी तुला कसं वाटायलंय? एकदम छान वाटत. कसं इकडे बघ कसं वाटायलंय? खंड कुठाला खंडो खंडू कुठाला खंडू मी खंडू कुठाला बे? कैलास जय माहिष्मते. लेणी. अबे वेरूळ लेणीला तू, वेरूळ लेणी कैलास लेणी बघायला आला. कैलास लेणीमधील मंदिराचे वर्णन बडोदा इथं सापडलेल्या एका ताम्रपटात आहे. या मंदिरात शिवपार्वतीचे अधिष्ठान आहे. या मंदिरात शिव पार्वती आणि दशानन यांची प्रतिमा शिल्पे आहेत. या मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांनी केली होती. कैलास लेणी
मंदिर हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील येलोरा लेण्यातील येलोरा म्हणजेच वेरूळ लेण्यातील सर्वात मोठे दगडी हिंदू मंदिर होय. हे मंदिर एकाच खडकातून कोरले गेले आहे. युनेस्कोच्या भारताच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत वेरूळचं नाव हे पहिल्या 5 स्थळांमध्ये येतं. वेरूळचं नाव हे पहिल्या 5 स्थळाच्या यादीमध्ये येतं. कैलास मंदिराची निर्मिती अतिशय नियोजनबद्धपणे कळसापासून पायापर्यंत करण्यात आली आहे. हे मंदिर बनविण्यासाठी साधारण 150 वर्षे लागली असावी असं संशोधकांना वाटतं. हिमालयातील पांढऱ्या शुभ्र बर्फामध्ये कैलास पर्वतावर महादेवाचे वास्तव्य आहे. असं हिंदू पुराणामध्ये म्हटलेलं आहे. त्यानुसार हे मंदिर जेव्हा पूर्ण झालं तेव्हा या मंदिराला पांढऱ्या रंगाचा लेप लावण्यात आला होता. आत्ता हा लेप काळाच्या ओघात निघून गेला असला तरीही काही ठिकाणी आपल्याला याचे अंश पाहायला मिळतात. या लेपाचे अंश पाहायला मिळतात. वेरूळ येथील कैलास लेणीवर शिव व पार्वती साकारलेले आहेत. आणि रावण खालच्या बाजूने कैलास पर्वत उचलून हलवतो आहे. रावण कैलास पर्वत उचलून हलवतो आहे. अशी अद्वितीय रचना
साक्षात येथे साकारलेली आहे. साकारलेली आपणास पाहायला मिळते. म्हणून या लेणीस कैलास लेणी असे नाव मिळाले. कैलास पर्वत उचलण्याचं ते अंकित केलेलं आहे या ठिकाणी. चला 10 सांगितलं तू. अरे माझ्या लक्षातच आहे. हा बरोबर आहे. बरोबर आहे. मग 10 तोंड कोणाला असतात रे? रावणला. हा मग ते रावणाचं आहे ते. 9 म्हटलंय. ठीक आहे, लक्षात ठेवा 10 तोंड आहेत रावणाला. मग ते रावणाचं अंकित केलेलं आहे कैलास पर्वत उचलण्याचा प्रसंग. विशाल हत्ती आणि स्तंभ खुल्या मंडपात समोरच्या बाजूने आहेत. खुल्या मंडपात समोरच्या बाजूने आहेत. पुराणातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात चितारलेले आहेत. भगवान शिवजीच्या तांडव करत असलेल्या अनेक वेगवेगळ्या भावमुद्रा तसेच ब्रह्मा विष्णू महेशाचे मूर्ती देखील पाहायला मिळतात. स्थापत्यशैलीचा विचार केला तर कर्नाटकमधील विरूपाक्ष मंदिर जे की हंपी या ठिकाणी आहे, तसेच कांची येथील कैलास मंदिर येथील रचनेसारखी शिल्पस्थापत्य कला आढळते. हिंदू लेण्यांपैकी अतिमहत्त्वाची लेणी म्हणजे समोरच्या भागात भव्य द्वार मंडप, अति उंच 2 ध्वजस्तंभ, तसेच भव्य कोरीव हत्ती दोन्ही बाजूने खडकात कोरलेली आहेत. हिंदू लेण्यांपैकी
अतिमहत्त्वाचे लेणी म्हणजे 16व्या क्रमांकाचे कैलास लेणी होय. 16व्या क्रमांकाचे कैलास लेणी होय. राष्ट्रकूट घराण्याच्या ताम्रपटात या स्थळाचा उल्लेख येलापूर असा केलेला असून त्या ताम्रपटात येथील उत्कीर्ण लेण्याचाही संदर्भ दिलेला आहे. महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर 13व्या शतकात वेरूळ गुफांमध्ये वास्तव्य करून होते असा स्थानपोथीमध्ये उल्लेख आहे. कैलास लेणीमध्ये शैव शिल्पाची संख्या अधिक असून वैष्णव शिल्पे तुलनात्मकदृष्ट्या कमी आहेत. वेरूळच्या लेण्यामधील 1 ते 12 क्रमांकाची लेणी बौद्ध, 1 ते 12 क्रमांकाची लेणी बौद्ध, 13 ते 29 हिंदू, 13 ते 29 हिंदू आणि 30 ते 34 जैन, 30 ते 34 जैन अशी आहेत. क्रमांक 16चे विख्यात कैलास लेणी आहे. बौद्ध लेणीमध्ये बहुतांशी विहारगृहे आहेत. काय झालं रे खंडेश? खंडेश आहे. तुला वाचता येतं इंग्लिश? येत आहे ना? तर म्हणून तर नावाचं करून घेतलं. आता आवडतं का ताई तुला हे? आता हेच खातो, जेवण करू नको. करतो हां. बघा 30 रुपयाला करून घेतलंय किचन. 30 का 20? 20. वा वा वा. चला 10 नंबरची लेणी. 10 क्रमांकाची लेणी विश्वकर्मा लेणी किंवा सुतार लेणी या नावाने विख्यात शांत राहायचं बरं का, बोलायचं नाही. या नावाने विख्यात आहे. हे लेणे चैत्यगृह या प्रकारात समाविष्ट होते. विश्वकर्मा लेणीचा दर्शनी भाग विश्वकर्मा
लेणीचा दर्शनी भाग इतर लेण्याहून वेगळा व कलात्मक आहे. इतर लेण्याहून वेगळा व कलात्मक आहे. वरच्या मजल्याच्या आत जी भिंत आहे त्यात मध्यभागी एक द्वार असून त्यातून चैत्य मंदिरात प्रवेश करता येतो. चैत्य मंदिराचे स्तंभ साधे असले तरी त्यावर यक्षशिल्पे आहेत. नंबर ते 7 नंबर 6 नंबर 1 ते 6 एकतच आहे का? वर जायचं 1 ते 6 ला. हे बघा धबधबा. हे म्हणून धबधबा बघा. पाणी गार असताना सर हा दगडात असं आलेलं. चला लेणी क्रमांक 5 गुफा क्रमांक 5. लेणी आणि गुफा म्हणजे एकच. कसलं मस्त आणि मोठं आणि प्रशस्त आहे. प्रशस्त. 5व्या क्रमांकाचे लेणे सर्वात प्रचंड आहे. या लेणीचे नाव महाविहार आहे. या लेणीची विभागणी गाभारा, दालन, मुख्य मंडप आणि दोन्ही बाजूच्या पडव्या अशी याची विभागणी करता येते. एकंदरीत वेरूळमधील लेण्या पाहताना मनाला अतिशय आनंद होतो. आपल्या संस्कृतीचा ठेवा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तसेच या ठिकाणी हिंदू लेण्या आहेत, बौद्ध लेण्या आहेत, जैन लेण्यासुद्धा आहेत. त्यामुळे सर्व धर्म समभाव जपलेला आहे. पूर्वीच्या काळातील
वैविध्यपूर्ण इतिहास, वास्तुकलेचे तेज, वास्तुकलेचे तेज आणि लेण्यांच्या या साखळीची भव्यता, लेण्यांच्या या साखळीची भव्यता म्हणजे हिंदू, बौद्ध, जैन लेण्यांची या साखळीची भव्यता. यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ लेणी सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळापैकी एक पर्यटन स्थळ म्हणजेच वेरूळची लेणी होय. गुड मॉर्निंग. कसं वाटलं आज? हे आज तारीख किती आहे सांगा बरं? थांबा, सगळ्यांचा चेहरा दाखवणार आहे. शांत बरा. 20 जानेवारी. बर. अली, तू काल काय बघितलं रे? अजिंठा लेणी बघितला. बरं, अजून काय बघितलं आपण काल? बीबी का मकबरा. अजून काय बघितलं? त्याच्या अगोदर काय बघितलं? पंचक्की. अजून संध्याकाळी रात्री घृष्णेश्वर. बरं, घृष्णेश्वर हे काय आहे? मंदिर आहे. ज्योतिर्लिंग, 12वे ज्योतिर्लिंग. कळलं? आणि आज आपण कुठं चाललो रे मुलांनो? हा, आता कुठं चाललो आपण सांगा? आता आपण कैलास लेणी, जगप्रसिद्ध कैलास लेणी, एलोरा केव्ज बघायला चाललो. आणि ते बघितल्यावर काय बघणार आहे? भद्रा मारुती नंतर खुलताबाद, लक्षात ठेवा. आणि मग दौलताबाद आणि मग सिद्धार्थ गार्डन. आणि सिद्धार्थ गार्डन केल्यावर प्राणी त्यामध्येच आहे रे. सिद्धार्थ गार्डन झाल्यावर बुंगाट. कुठं? घरी. आपलं घर कुठं आहे रे मुलांनो? हा, तालुका कोणता आहे आपला? अक्कलकोट. तुम्हाला मजा येऊ लागली ना? कोणाला काय त्रास वगैरे काय? अरे उभा रे, लख नका व्हिडिओमध्ये घुसणार आहे. असं का पुढं यायला आहे का नाही? काय त्रास नाही ना कोणाला? उलटी, चक्कर, मळमळ, ताप. हो, गौडती तब्येत आहे का तरी? गौडती ठीक आहे तर तब्येत आहे? गौडती ठीक आहे तर नाही येणार? ठीक आहे, बरोबर आहे ना? ओके. वन्स अगेन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला. ए चप्पळगाववाडी सगळे फ्रेश आहेत ना? ए छकुली, तुझं नाव काय? छकुली. हा, स्नेहा. ओ कुसेकर सर, तुम्हाला कसं वाटलंय? हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग म्हणाले सरांना. काल विश्रांती भरपूर झाल्यामुळे एकदम फ्रेश झालेले आहेत मुलं सगळे. अतिशय आनंदात आहेत. आज काय बघायला नवीन मिळणार या खुशीमध्ये आहेत, खुशीमध्ये आहेत. आता आम्ही लगेच घृष्णेश्वर मंदिर, कैलास लेणी बघायला निघत आहोत. घृष्णेश्वर मंदिर झालंय सर आपलं काल. रिपीट आहे. हो रदाब सर. हा, टुडे गुड मॉर्निंग. आज आपण काय बघणार आहे? आज आपण सर्वप्रथम कैलास जगप्रसिद्ध लेणी, त्यानंतर खुलताबाद, भद्रा मारुती, दौलताबादचा किल्ला, आणि तिथून जाणार आपण सिद्धार्थ गार्डन. हे सिद्धार्थ गार्डन बघायचंय ना? थेट सोलापूर. हा, ओके. थँक्यू सर.